नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पोह्यामध्ये दही घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय. रोज रोजचे कांदे पोहे खाऊन कंटाळा आला असेल ना, तर एकदा ही पौष्टिक अशी आणि कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी रेसिपी नक्की ट्राय करून पहा. चला, आपल्याला याचं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आता हे पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत. पोहे धुतल्यानंतर यामधलं पाणी आपण फेकून देऊयात आणि हे पोहे आपण थोडेसे भिजवून घेऊयात. पहा, इथे पोहे छान मऊसूद होईपर्यंत आपण भिजवून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही. अर्धी वाटी यामध्ये आपण दही घालूया. ताजं दही घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला दही घालायचे. जास्त आंबट असेल तर 2 चमचे वापरलं तरी चालेल. दही घालायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे. जाड किंवा बारीक कोणत्याही प्रकारचा रवा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. सेम याच वाटीने मोजून आपण 1 वाटी पाणी यामध्ये घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सर्व साहित्य छान एकजीव असं करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटाकरता असंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून रवा व्यवस्थित असा भिजला जाईल. 10 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं हे सर्व साहित्य भिजलेलं आहे. आता लगेचच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य काढून घेऊया. यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घालून आता याचं झाकण लावूया आणि आपण मिक्सरला व्यवस्थित असं फिरवून घेऊया, बारीक करून घेऊया. अगदी स्मूथ असं याचं आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. तयार केलेलं मिश्रण लगेचच आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. संपूर्ण मिश्रण आपण बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया, जेणेकरून मध्यम अशा स्वरूपाचं हे पीठ होईल. 2-3 चमचे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे. पहा, अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला थोडासा खायचा सोडा घालायचा आहे. सोडा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, सोडा घातल्यानंतर हे मिश्रण छान हलकं फुलकं असं झालेलं आहे. इथे आपलं पोह्याचं मिश्रण म्हणजेच हे पीठ तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पहा, जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, मध्यम अशा स्वरूपाचं मिश्रण आहे. आता लगेच गॅसवरती आपल्याला तवा ठेवायचा आहे. तव्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्या आणि त्यावरती हे मिश्रण पळीने सोडायचे, अलगद असं पसरवून घ्यायचे. आता मध्यम गॅसवरती आपण हा डोसा छान असा भाजून घेऊया. डोसा घातल्यानंतर पहा, लगेचच त्याला छान अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. तर आज इथे आपण पोह्यापासून मस्त असे स्पॉन्जी सेट डोसा बनवतोय. पहा, मस्त जाळीदार असा आपला हा डोसा तयार झालेला आहे. मध्यम गॅसवरती याला आपण छान असा भाजून घेतलेला आहे. खालच्या बाजूने पहा मस्त भाजलेला आहे. रंगसुद्धा छान आलेला आहे. लगेच आपण हा डोसा काढून घेऊया. तर हे मिश्रण वापरून आपण वेगवेगळ्या प्रकारचे डोसे बनवू शकतो. आता आणखीन एक वेगळ्या प्रकारचा डोसा बनवून दाखवते. थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला, मिश्रण घालायचे आणि पळीने अलगद असं याला पसरवून घ्यायचं आहे. तर हे डोसे मी बिडाच्या तव्यावरती बनवते. तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा पॅन असेल तर त्यावरती तुम्ही बनवू शकता. पहा, डोसा आपण व्यवस्थित असा पसरवून घेतलेला आहे आणि किती छान अशी याला जाळी पडायला लागलेली आहे. डोसा पसरवून झाला की आता यावरती आपल्याला बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या आहेत. जसं की इथे मी घालते बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची घालायची आहे, हिरवी मिरची, किसलेलं गाजर घातलं, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता भाज्या हलक्या अशा प्रेस करून घ्यायच्या, म्हणजे डोस्याला व्यवस्थित अशा चिकटून बसतात. तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या तुम्ही यावरती घालू शकता. आता थोडंसं लाल तिखट आपण यावरती भुरभुरून घेऊया. सोबतच सांबर मसालासुद्धा आपल्याला भुरभुरून घ्यायचा आहे. मस्त असा भाज्या घातल्यामुळे हा डोसा आणखीनच पौष्टिक बनतो आणि चवीलासुद्धा खूपच छान लागतो. व्यवस्थित मध्यम गॅसवरती आपण याला भाजून घेऊया. पहा, मस्त असा आपण हा डोसा भाजून घेतलेला आहे. तर यापासून तुम्ही असा मसाला डोसा बनवू शकता किंवा प्लेन डोसेस तुम्हाला जसे आवडतात तसे बनवू शकता. अगदी झटपट असा हा डोसा तयार होतो. यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. ना फर्मेंटेशन करायची गरज नाही, ना डाळ तांदूळ भिजवायची गरज नाही. हवं तेव्हा आपण अगदी 15-20 मिनिटामध्ये हा पदार्थ बनवू शकतो. डोसे पहा काय मस्त जाळीदार स्पॉन्जी बनतात.
आपण घेतलेल्या साहित्यांमध्ये 5 ते 6 असे स्पॉन्जी सेट डोसे तयार होतात. तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचे असेल तर साहित्याचे प्रमाण तुम्ही इथे वाढवून घेऊ शकता. आता यासोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवूया. गॅसवरती कढई ठेवूया. थोडंसं तेल घालायचं. तेल गरम झालं की 5-6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. सोबतच थोडेसे कच्चे शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे छान असे तेलामध्ये आधी परतून घ्यायचे. कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे परतायचे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आता हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठेपर्यंत पोहोचतात. शेंगदाणे परतून झाले की यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घालायचा आहे. कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया. ही चटणी अगदी झटपट अशी तयार होते. जेव्हा आपल्याकडे ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी नारळ नसेल अशा वेळेस तुम्ही ही चटणी नक्की बनवू शकता. चवीला सुद्धा खूपच छान लागते. पहा, इथे आपला कांदा छान लालसर झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. 2 टोमॅटो मी चिरून घेतले होते, ते टोमॅटो घालायचे आहेत आणि टोमॅटो व्यवस्थित असा यामध्ये परतून घेऊया. आता टोमॅटो पटकन असा शिजला जावा यासाठी आपण यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो छान व्यवस्थित मऊसूद असा झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे. टोमॅटो मऊसूद होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. आता लगेच आपण गॅस बंद करूया आणि हे हलकंसं थंड झालेलं आहे. आता आपण लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये परतून घेतलेलं साहित्य काढून घेऊया. झाकण लावून यामध्ये पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. पहा, अशा स्वरूपाची इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे. तयार केलेली चटणी आपण लगेच एका बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर पातळ हवी असेल तर यामध्ये तुम्ही थोड्याशा प्रमाणामध्ये पाणी घालू शकता. परंतु पाणी न घालताच अशी चटणी बनवली ना तर याची टेस्टसुद्धा छान लागते. इथे 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलेला आहे. यामध्ये छोट्या चमचा मोहरी घालूया. सोबतच कढीपत्ता घालायचा आहे आणि लगेचच हा गरमागरम तडका चटणीवरती घालायचा आहे. मस्त अशी इथे आपली डोशासोबत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे. अगदी झटपट अशी ही चटणीसुद्धा तयार होते आणि चवीला तर खूपच छान लागते. जेव्हा चटणी बनवण्यासाठी ओला नारळ वगैरे दुसरं साहित्य नसेल अशा वेळेस ही चटणी नक्की ट्राय करून पहा. पहा, अगदी मस्त असे जाळीदार स्पॉन्ज असा आपला हा सेट डोसा तयार झालेला आहे. लहान मुलांना टिफिनसाठी देण्यासाठी हा नाश्ता अतिशय पौष्टिक आहे. तुम्हीसुद्धा झटपट होणारे हे डोसे आणि चटणी एकदा नक्की ट्राय करून पहा. पहा, डोसा किती छान जाळीदार, मऊ, लुसलुशीत आणि स्पॉन्जी झालेला आहे आणि खायलाही तितकंच पौष्टिक आहे. महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारा हा डोसा आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. जरासुद्धा आवडली असेल ना तर एक लाईक जरूर करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला मग आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप सारा युनिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत ज्या की अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये तयार होतात. एकदा नक्की चेक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. चला मग, बाय बाय.